नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणय या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आम्ही वर्गातील सर्व मित्रमंडळी मिळून फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे। तर कुठे चाललो आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच। तर चला दाखवतो कोण कोण आहे आपल्यासोबत आणि जाऊया आता थेट फिरायला। तर दाखवतो तुम्हाला कोण कोण आहे। तर इकडं कुणाल आहे, इकडं आर्यन आहे आणि कार्तिक, आणि ते दोघं जण पुढं सुमित आणि युवराज। तर चाललोय फिरायला, तर चला जाऊया ना। चला तर इकडं आता चापी तिट्यामध्ये आलोय। आपल्याला जायचंय जयविनायकला। खंडाळा सिटी मध्ये आलोय आता। खंडाळा सिटी तर फायनली मित्रांनो आता आम्ही आलोय जयविनायकला। आणि हा इथून जो दिसतोय तो व्ह्यू आहे ना, एक नंबर आहे। फोटोशूटसाठी पण एक नंबर आहे ठिकाणी, मस्त आहे एकदम। ही झाडं बघा बाजूला, बाजून झाडं बघा कसली वाटतायत, भारी वाटतायत। हे बघा हिरवळ आहे सगळी आजूबाजूला, पण मस्त वाटतं एकदम लोकेशन। इकडं मंदिर आहे, इकडं लोकेशन एक नंबर जबरदस्त वाटतंय। तर जाऊया, सर्वप्रथम आधी दर्शन घेऊया। हे बघा इकडं ओम आहे, हा ओम आहे। इकडं स्वस्तिक आहे आणि इकडं स्वस्तिक आहे। इकडं पाणी मारतायत गवतावरती। बघा मस्त वाटतं, ती झाडं वगैरे बघायला पण खूप छान वाटतं। मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण एक नंबर आहे। मासे बघा किती एकत्र झालेत, मस्त मासे आहेत, सगळे एकत्र आले, सगळे जवळ। हे बघा इकडं चप्पल वगैरे काढण्याची व्यवस्था आहे। इकडे बाजूला एक नंबर परिसर आहे आणि समोर मंदिराचं प्रवेशद्वार आहे। इकडे दर्शन घ्यायला समोर मंदिर आहे। एवढं समोर बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आहे। मी पण दर्शन घेतो, तुम्ही पण दर्शन घ्या बाप्पाचं।
आता बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलेलं आम्ही आणि आता आजूबाजूला इकडे फिरतोय. आणि हे लोकेशन आहे ना एकदम जबरदस्त लोकेशन आहे. आजूबाजूचा परिसर पण एक नंबर आहे मंदिराच्या. मस्त वाटतं एकदम भारी. मंदिराच्या पुढच्या बाजूला इथं उंदीर मामांची मूर्ती आहे. उंदीर मामा आहे. जय विनायक मंदिर हे गणपतीपुलेपासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे मंदिर जिंदाल कंपनीच्या एरियामध्ये येते. गेटच्या इथे गाडी पार्क करून गेटने जरा आतमध्ये गेल्यावरती मंदिराचे दर्शन होते. मंदिराच्या आजूबाजूला स्वच्छ सुंदर असा परिसर आहे. जाताना एक तलाव लागते. त्या तलावामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मासे पाहायला मिळतात. हे मंदिर पगोडा शैलीतील छप्पर आणि स्थानिक दगडी वास्तुकलेचे मिश्रण दर्शवते. आता मंदिराच्या इकडे बॅक साईडला आलोय, खालच्या साईडला, आणि इकडं गार्डन आहे आणि पोरं फोटो काढतात इकडं. हे पण लोकेशन जबरदस्त आहे. नारळीची झाडं हे मस्त वाटत. इकडे बाजूला तलाव आहे. मोठं तलाव आहे आणि तिकडे एक छोटं तलाव आहे, त्यामध्ये मासे आहे छोट्या तलावामध्ये. इकडं फुलं बघा किती मस्त वाटतात, एकदम मस्त आहे, एकदम भारी. आजूबाजूचा परिसर पण एकदम मस्त आहे, खतरनाक परिसर आहे. आणि साफसफाई तर एवढी आहे नाही. माणसं आहेत बघा इकडं, ही माणसं आहेत कामाला. इकडं इकडं आहेत, इकडं साफसफाई चालू आहे. हे बघा कचरा काढतात तिकडं, आणि पाणी वगैरे शिपण्यासाठी इकडं माणसं आहेत. आणि इकडं हनुमंतरायाची मूर्ती आहे. हे बघा. आता फोटो वगैरे काढून झालेत आमचे आणि फिरलेलं मस्तपैकी दर्शन वगैरे घेतलेलं बाप्पाचं, आणि आता चाललेलं आहे. आणि आता सोबत आहे इथं आर्यन, ते बाकीचे होते ते पुढे गेले. आणि लोकेशन जबरदस्त वाटतं. तो फोटो वगैरे खूप काढलेले. आणि मंदिराचा जो आजूबाजूचा परिसर होता ना, एकदम मस्त, एकदम भारी परिसर आहे आजूबाजूला. आणि एवढं हिरवळ वगैरे आहे, एवढी आहे ना आजूबाजूला, मस्त एकदम भारी वाटतं. तलाव वगैरे आहेत बघा इकडं आजूबाजूला बघा. आणि हे लोकेशन तर बघायला एकदम भारीच वाटतं. तर आता जय विनायक तर फिरून झालंय आणि आता आम्ही गणपतीपुल्यामध्ये चाललोय. बघा इकडं तर हा बाजूला रस्ता आहे आणि बाजूला समुद्र, अथंग असा समुद्र आहे बघा. मस्त वाटतं एकदम. गणपतीपुल्यामध्ये चाललो आम्ही इकडून जय विनायक वरून बघा, कुंडी मार्गी. आंबाबकर तर आली आहे की आहे बीच दाखव, बीच.
भारी आणि इकडून आजूबाजूचा रस्ता आहे ना, रस्ता आहे मतलब रस्त्याच्या बाजूला पूर्ण अशांत असा समुद्र आहे आणि आम्ही चाललो आता आता आलोय गणपतीपुल्यामध्ये आम्ही. आता बाप्पाचं दर्शन घेऊया. चालत चाललोय खाली दर्शन घेण्यासाठी बाप्पाचं. तर आता गणपतीपुळेमध्ये दर्शन वगैरे घेतलेलं आहे. हे गणपतीपुळे मंदिर आहे इकडं. बीचवरती सर्व पर्यटक आलेत. हे बघा मस्त आहे की बीचचा मनसोक्त आनंद लुटतायत. तर मित्रांनो आता गणपतीपुल्यामध्ये आम्ही दर्शन वगैरे घेतलेलं. महाप्रसाद वगैरे झाला. आता घरी चाललोय. तर चला ते इकडून चाललेत पुढं. ट्रॅफिक जाम झालाय. ट्रॅफिक गाड्या आहेत खूप. तर मित्रांनो अशा पद्धतीने आम्ही फिरलो. जयविनायकला गेलो होतो, तिकडून गणपतीपुल्यामध्ये गेलो. आणि गणपतीपुल्यामध्ये मी जास्त काही दाखवलं नाही कारण याच्या आधी पण आपण गणपतीपुल्यातला ब्लॉग बनवलेला. तर आता हे तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.